2 दिवस सुट्टी होती, कुठे जायचा विचार करत होतो. गुगलवर दीर्घायुविषयी बघण्यात आलं आणि शुक्रवारी संध्याकाळी इथे आलो. आज रविवारची संध्याकाळ आली पण जायची इच्छा होत नाही. इतकं सुंदर दीर्घायू आहे. मी सगळ्यांना सांगेन इथे 2 दिवसाची छान सुट्टी काढून या. खूप मोठं फार्म हाऊस आहे, खूप काही करण्यासारखं आहे, अतिशय सुंदर गोष्टी आहेत इथे. स्विमिंग पूलमध्ये खूप मजा आली. तिकडे खूप काय काय होतं आणि पाणी पण खूप छान होतं आणि आम्ही तिकडे 2 तास स्विमिंग करत होतो. ॲक्टिव्हिटीज पण इकडे भरपूर आहेत. झिपलाईन आहे, इकडे ब्रिजिंग आहे आणि इतकी मजा येते इकडे. आणि ग्राउंडही पण मस्त आहे. ट्रॅक्टर राईड होती, काहीतरी वेगळा नवीन एक्सपिरियन्स होता. त्यांनी सगळीकडे फिरवलं, त्यांचा फार्म दाखवला आणि खूप वेगळा नवीन एक्सपिरियन्स होता. मस्त होता. स्टाफ खूप चांगला आहे. स्टाफ रूम्स खूप स्वच्छ आहेत. म्हणजे मी पहिल्यांदा रूम्स बघतो तर मला इथल्या रूम्स आवडल्या. साध्या आहेत पण छान आहेत, स्वच्छ असतात आणि मोठ्या आहेत. हो, त्यांचं ॲग्रिकल्चर फार्म असल्यामुळे त्यांच्याकडे प्लांटेशन भरपूर प्रमाणात आहे आणि अतिशय अप्रतिम प्रमाणे त्यांनी ते सगळं मेंटेन केलेलं आहे. सगळं इथे आपण जेव्हा व्हिजिट करतो तेव्हा ते आपल्याला प्रत्येक झाडाबद्दल सखोल माहिती सांगतात आणि खूप छान एक्सपिरियन्स वाटतो हा सगळा. आणि जेवणाबद्दल म्हणायचं तर जेवण अतिशय सुंदर आणि चविष्ट आहे. गरम गरम जेवण आपल्याला वाढण्यात येतं आणि खूप आपुलकीने विचारलं जातं कसं आहे. खूप छान वाटतं ऐकायला आणि बोलायलाही की छान आहे, खूप चविष्ट जेवण आहे. आणि इकडचे प्रोडक्ट्स जे बनवतात तेही ती लोक विकायला ठेवतात. त्याच्यामुळे आपल्याला जे आपण नेचरमध्ये बघतोय ते आपल्याला घरी जाऊन पण आजमावायला मिळतं. इथल्याच भाज्या असल्यामुळे ना भाज्यांची चव पण जरा वेगळी वाटते. आपल्या शहरातल्या भाज्यांपेक्षा इथल्या भाज्यांची चव लक्षात येते, वेगळापणा लक्षात येतो जेवणात. आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण आहे, खूप छान टेस्ट आहे. आणि बाहेर स्टॉलवरती त्यांचे सगळे प्रोडक्ट्स पण सेलसाठी आहेत, ते पण एकदम रिजनेबल किमतीमध्ये. स्टाफ पण कोऑपरेटिव्ह आहे. पहिल्या दिवसापासून मानस नावाचा मुलगा आमच्या बरोबर होता, शेवटपर्यंत आमच्या बरोबर आहे. सतत त्याने आम्हाला खूप छान असिस्ट केलं सगळं दाखवण्यासाठी आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये. आणि मला ते झिप लाईनमध्ये जाणं खूप स्कॅरी वाटत होतं, त्याच्यामुळे मी ते स्लाईडमध्ये गेलो पण मजा आली आणि मग मजा आली. थँक्यू. छान आलं.